नमस्कार मित्रांनो, राम राम. तुमचं किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला सर्वांना आवडणारा असा पदार्थ चिकन रोस्टेड, ते पण चुलीवरचं कशा पद्धतीत बनवत आहे ते बघू शकता. आणि मी ते चुलीवरचं बनवणार आहे आणि एकदम गावरान पद्धतीत आपल्या घरात आहे त्याच पद्धतीत बनवणार आहे, त्याच थोडक्याच सामानात बनवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चिकनचे 1-2 पीस घेतलेले आहेत. 1-2 पीसमध्ये मी अर्धा लिंबू सर्व पिळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना आपल्या घरचंच थोडंसं लाल तिखट त्या सगळ्या चिकनवर पसरवून घ्यायचं आणि सगळं चुळून त्याला एकदम असं तिखट होईल. त्याच्यामुळं आपल्याला ते सगळं चुळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना दहीमध्ये आपण हळद, मीठ, मसाला, थोडंसं चण्याचं आपलं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि चिकन 65चा थोडासा मसाला टाकायचा आहे. तांदळाच्या पिठामुळे आपल्या रोस्टेडला एकदम अशी कुरकुरीत असा ते होणार आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं त्यात तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता त्याला एकदम हाताने आपलं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव केल्यामुळे त्या चिकनच्या सर्व आतील भागाला बाहेरनी भागाला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत एकदम खालून वर वरून खाली करून सगळं व्यवस्थित तो मसाला आहे ना ते लावायचा आहे आपल्याला. म्हणजे आपलं चिकन चुलीवरती भाजताना अजिबात करपणार नाही. ह्याच्यासाठी आपण तो मसाला आधी सगळा व्यवस्थित लावून ठेवायचा आहे. आणि व्यवस्थित लावल्याच्या नंतरनं आपल्याला त्याला 10 ते 15 मिनटं एकदम असं झाकून ठेवायचं आहे. झाकल्याच्या नंतरने एक असा तवा घ्यायचा आहे. थोडंसं आपण या तव्यावरती त्याला आलटी पलटी करून शेकून घेणार आहोत. त्यासाठी 1-2 पळ्या त्यात तेल टाकायचं आहे. आणि बघू शकता एक 10-20 मिनिटांनंतरनं माझं चिकन मुरायला ठेवलं होतं. त्याच्यानंतरनं आपण आता त्याला तव्यावरती खालून वरून चांगलं शेकून घेऊया. म्हणजे आपल्या अर्ध निम्म आपलं चिकन आहे ना ते शिजून निघेल आणि कच्चं अजिबात राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम अशा गरम तेलात ते आधी टाकून घ्या आणि नंतरनं सावकाश त्याला आलटी पलटी करून थोडा वेळ 10-5 मिनिटच भाजायचं आहे आपल्याला त्याच्यावरती. आणि एकदम छानपैकी खायला लागणार आहे. टेस्ट पण भारी येणार आहे आणि आपली हॉटेलची चव तुम्ही विसरणार आहे ते नक्कीच आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं चिकन खालच्या साईडने भाजलेलं आहे. त्या आता आलटी पलटी करून घेऊया. हे बघू शकता आणि इझिली आलटी पलटी होते एकदम अशा प्रकारे. म्हणजे काही त्याला बाहेरचा मसाला नाही, ग्रेव्ही नाही, काही नाही. आणि एकदम तुम्हाला हॉटेलची चव येणार आहे. 100% गॅरंटी आहे, हॉटेलचीच चव येणार आहे. तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा आणि खाल्ल्याच्या नंतरनं मला कमेंट करून सांगा त्याची चव कशी होती आणि मी कशा प्रकारे बनवते आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही पण बनवून खा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचं चिकन रोस्टेड कसं झालं आहे, चुलीवर बनवलं का गॅसवर बनवलं ते पण सांगू शकता. आणि आता बघा मी एका साईडने चांगलं भाजून घेतलं आहे. आता दुसऱ्या साईडने आपण चांगलं भाजून घेऊया त्याला आणि झाकण लावून ठेवूया एक 2 ते 3 मिनटं. म्हणजे आपलं चांगलं त्यात वाफ तयार होऊन शिजून निघेल. त्याच्यामुळे आता एक झाकण घेऊन त्याच्यावर झाकून टाकू आपण. त्याला एकदम मंद अशा गॅसवर त्याला एकदम म्हणजे गॅस एकदम मंद करायचा आहे आणि शेकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपलं चिकन आहे ना ते आतपर्यंत शिजून निघेल. अशा प्रकारे आपल्याला ते गॅस मंद करून शिजवून घ्यायचं आहे. आता मी अजून त्यात 2 पोळी तेल ओतलेलं आहे. त्याच्यानंतरनं अजून आलटी पलटी करून आपण त्याला चांगलं भाजून घेऊया. अजिबात कच्चं वगैरे काही राहणार नाही. आता तुम्ही बघू शकता मी चुलीवरती त्याला भाजून घेणार आहे. चुलीवरती आपल्या खाली बघू शकता त्याला जाळ वगैरे काही नाही, थोडासा निखारा ठेवलेला आहे. त्या निखाऱ्यावरती आपण त्याला चांगलं शेकून घेणार आहे. शेकून घेतल्याच्या नंतरनं त्याची चव आहे ना एकदम बदलणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. एक 10 ते 15 मिनिटात आपण हे चिकन रोस्टेड बनवणार आहे. आणि बघू शकता दिसायला तर एकदम भारी दिसत आहे. तुम्हाला जर तोंडाला पाणी सुटलं आहे नक्की सांगते मी. आता आपण त्याला
थोडंसं ते राहिलेला ग्रेव्हीचा मसाला आहे ना ते आपण लावून टाकू. ते फक्त आपल्या घरच्या थोड्याशा पदार्थात बनवलेला मसाला आहे आणि इतकं भारी लागणार आहे ना. तुम्ही नक्की घरी बनवून बघा, त्याची चव बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर बघू शकता त्याचा खाली जाळ नाही काय नाही. आता थोडा वेळ आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनिटांनी बघा आपलं चिकन एकदम आतपर्यंत शिजलेलं आहे आणि त्याची दिसायला ते इतकं भारी दिसत आहे ना, असा तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.